Okay, what we covered in last lecture कुठपर्यंत होतो? कोणता ड्रग स्टार्ट होता? डोपामाइन स्टार्ट करायचं आहे. ओके. ओके, नेक्स्ट ड्रग डोपामाइन. सो हे डोपामाइन कोणत्या क्लास अंडर येतं? आपण मॉर्निंगला कोणतं क्लासिफिकेशन बघितलं? डायरेक्ट ऍक्टिंग. डायरेक्ट ऍक्टिंग. ओके, व्हेरी गुड. सो हे डायरेक्ट ऍक्टिंग, इनडायरेक्ट ऍक्टिंग अँड मिक्स्ड. सो हे कशाचे क्लासिफिकेशन आहेत? Okay, sympathomimetic agent. Okay, so in that direct acting madla for drug, fourth number चा drug that is a dopamine. So chemical formula C8 C8H11NO2. त्यानंतर chemical name. So chemical name बघा as per UPSC system 4 in bracket 2 amino ethyl bracket close benzene 1 comma 2 diol. Then after that physical property in that it is a white crystalline solid particles freely soluble in water, methanol and hot 95% ethanol. It is a practically insoluble in ether, petroleum, ether, chloroform, benzene and toluene. So dopamine is a monoamino compound with a positive inotropic activity. Dopamine is a naturally occurring catecholamine formed by decarboxylation of a phenylalanine and precursor of a norepinephrine and epipyrine. तर ह्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी मध्ये सांगितलेलं आहे इट्स फिजिकल प्रॉपर्टी इन दॅट व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी डिस्कस केली. सोल्युबल कशामध्ये आहे? वॉटर, मिथेनॉल अँड 95% हॉट इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे. आणि इनसोल्युबल कशामध्ये आहे? इथर, पेट्रोलियम, इथर, क्लोरोफॉर्म, बेन्झेन अँड टोलिन. त्यानंतर सांगितलं डोपामाइन इज अ मोनो अमाइन कंपाऊंड. डोपामाइन मध्ये एकच तुम्हाला अमायनो ग्रुप तिथे अटॅच झालेला दिसतो. दॅट्स वाय इट इज अ मोनो अमाइन कंपाऊंड विथ अ पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी. सो व्हॉट इज मीन बाय आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी? आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? कोणी ह्याच्या आधी ऐकले का वर्ड? मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन जे आहे त्याचा जो फोर्स आहे तो आयदर इन्क्रीज किंवा डिक्रीज. सो दॅट मीन्स आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी. सो जे कॉन्ट्रॅक्शन जे आहे मसल्सचं, सो ते मसलचं कॉन्ट्रॅक्शन आयदर इन्क्रीज होत आहे किंवा स्लाइटली डिक्रीज होते. सो त्या टर्मला आपण काय म्हणतोय? आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी. आयन्स एक्सचेंज झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कधी होतं आपल्या बॉडीमध्ये? ज्यावेळेस आपल्या बॉडीमधले जे आयन चॅनल आहेत ते वर्क करतात. सो त्याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज होणार आहे. सो त्याच्यासाठी इंट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट आणि एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट्स माहित असले पाहिजे. सो दिस इज नथिंग बट अ आयनोट्रॉपिक ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे डोपामाइन इज अ नॅचरली ऑकरिंग कॅथेकोलामाइन formed by decarboxylation of a dihydroxy phenylalanine and precursor of a non-epinephrine and epinephrine. So ह्याच्यामध्ये प्रिकर्सर आहे. सो नॉन इपिनफ्रिन आणि इपाइनफ्रिनचं आणि कॅथेकोलामाइन पासून हे डोपामाइन पण प्रिपेअर झालेलं आहे. सो नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे. नेक्स्ट बघा इट्स युजेस. सो इन दॅट used for the treatment of hypotension. So what is mean by hypo? जास्त. Hypo means जास्त. कमी. So कमी. Hypo means कमी. Hyper म्हणजे जास्त. सो टेन्शन म्हणजे जे काय बीपी तुमचा कमी होतोय, सो अशा पेशंट मध्ये आपण
ट्रीटमेंट मध्ये हे यूज करतोय. सो कोणता ड्रग आहे? डोपामाइन. त्यानंतर लो कार्डियाक आउटपुट. डेफिनेटली तुमचं ब्लड प्रेशर कमी आहे म्हणजे कार्डियाक फंक्शन पण काय होतंय? कमी होते. सो त्याच्यासाठी लो कार्डियाक आउटपुट, ज्यांचं जे काय आउटपुट आहे कार्डियाकचं किंवा फंक्शनिंग कमी झालेलं आहे ते इन्हान्स करण्यासाठी आपण यूज करतोय डोपामाइन. त्यानंतर फॉर परफ्युजन ऑफ अ व्हायटल ऑर्गन्स. सो हे जे व्हायटल ऑर्गन्स आहे त्यांचं परफ्युजन मीन्स कोणाला सांगता येईल? परफ्युजन हे ऑलरेडी HP मधले वर्ड्स आहेत. परफ्युजन म्हणजे द पॅसेज ऑफ ब्लड, त्याला आपण काय म्हणतो? परफ्युजन. सो ज्यांचं ब्लड त्या ब्लड वेसल मधून ब्लड ट्रान्सफर होताना किंवा सर्क्युलेट होताना ज्यांना अडथळा येतो किंवा ज्यांचं प्रेशर कमी पडतंय, सो त्याला आपण म्हणतोय की व्हेरियस ऑर्गनला जेवढं पाहिजे रिक्वायर्ड आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ब्लड सप्लाय होत नाही, अशा ऑर्गन साठी पण आपण हे देतोय. त्यानंतर यूज टू इन्क्रीज मीन्स ॲट्रियल प्रेशर इन अ सेप्टिक शॉक पेशंट. सो जे काय ॲट्रियल प्रेशर आहे सेप्टिक शॉक पेशंट मध्ये आपण हे देतोय. नेक्स्ट आहे इट इम्प्रूव्स ब्लड फ्लो टू द किडनी. किडनीचा ब्लड फ्लो इन्क्रीज करते. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. In that dopamine hydrochloride 0.5 mg per ml in isotonic glucose solution stable when protect from light for 1 week at 25 degrees Celsius, 60% relatively humidity, and for 4 months at 4 degrees Celsius ambient humidity in a coden and Bernian syringe. सो ह्याच्यामध्ये स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये सांगितलंय 0.5 mg per ml इन आयसोटोनिक ग्लुकोज सोल्युशन. हे 1 वीक पर्यंत तुम्हाला स्टेबल राहताना दिसतं 25 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला. त्यानंतर तुम्हाला ह्युमिडिटी पासून प्रोटेक्ट करायचंय म्हणजे मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचंय, लाईट पासून प्रोटेक्ट करायचंय आणि त्याचं जे सोल्युशन आहे ते सिरिंज मध्ये तुम्हाला स्टोअर करायचे आहेत. वेगवेगळे सिरिंज अवेलेबल आहेत, त्या स्पेसिफिक लिमिटचे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोअर करायचं आहे. त्यानंतर फॉर्म्युलेशन डोपामाइन हायड्रोक्लोराइड इंजेक्शन USP. सो फॉर्म्युलेशन मध्ये मार्केटमध्ये कसं अवेलेबल आहे, कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये? सो इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे डोपामाइन हायड्रोक्लोराइड इंजेक्शन USP. त्यानंतर पॉप्युलर ब्रँड नेम इंट्रोपिन, डोपास्टेट अँड रिव्हिमाइन. दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये लो डोस 1 to 5 mcg per kg per minute IV and intermediate dose to 50 mcg per kg per minute IV. एवढ्या रेंज मध्ये आपण तो प्रेफर करतो. सो नेक्स्ट ड्रग आहे, समजलं का डोपामाइनचे युजेस इम्पॉर्टंट आहेत, कशासाठी आपण यूज करतोय? ज्यावेळेस पण बीपी कमी होतोय पेशंटचा त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतोय, त्या ट्रीटमेंट मध्ये यूज करतोय. किंवा जर कार्डियाक आउटपुट कमी असेल किंवा जर प्रॉपर ब्लड सप्लाय जर होत नसेल ऑर्गनला, व्हेरियस ऑर्गनला, तर त्यामध्ये पण त्या कंडिशन मध्ये आपण यूज करतोय. त्यानंतर सेप्टिक शॉक जे पेशंट आहेत ज्यांना शॉक ज्यांना लागलेला असतो अशा पेशंट मध्ये पण ब्लड सप्लाय कमी झालेला असतो, रिड्यूस झालेला असतो, तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी आपण डोपामाइन हे ड्रग यूज करतो. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट ड्रग आहे टरब्युटॅलिन. सो इन दॅट व्हॉइस येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so terbutaline molecular formula C12H19NO3. This is the molecular formula of a terbutaline. In that chemical name 5 dash in bracket 2 dash in bracket T butyl amino bracket close 1 dash hydroxyethyl bracket close benzene dash 1 comma 3 diol. This is the chemical name. Next आहे it's a physical property. So in that physical property मध्ये it is a crystalline powder, white to gray white in color and slightly bitter taste. So हे जे टरब्युटॅलिन आहे ते ग्रे व्हाईट कलरचं आहे किंवा क्रिस्टलाइन पावडर आपल्याला फॉर्म मध्ये दिसतं
त्यानंतर टेस्ट कशी आहे, बिटर इन टेस्ट. त्यानंतर सोल्युबिलिटी सांगितलेली आहे. 1 ग्राम इज सोल्युबल इन 4 ml वॉटर. 4 ml वॉटर मध्ये 1 ग्राम एवढं सोल्युबल होतंय. सोल्युबल इन अल्कोहोल, इथेनॉल, मिथेनॉल आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. सो नेक्स्ट आहे 1 ग्राम टरब्युटॅलिन इज सोल्युबल इन 4 ग्राम ऑफ वॉटर. सो तेच त्यांनी सांगितलेलं आहे की मिथेनॉल इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे आणि इनसोल्युबल कशामध्ये आहे, क्लोरोफॉर्म अँड इथर मध्ये इनसोल्युबल आहे. सो दिस इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द ड्रग. सो टरब्युटॅलिन कलर कसा आहे, व्हाईट टू ग्रे. ओके, व्हाईट टू ग्रे कलर आहे. ऑर्डर कशी आहे, ऑर्डरलेस आहे आणि टेस्ट आहे बिटर टेस्ट. सोल्युबल कशामध्ये आहे, वॉटर, स्लाइटली इन अल्कोहोल, इनसोल्युबल क्लोरोफॉर्म आणि इथर. ओके. सो नेक्स्ट बघा युजेस. सो युजेस मध्ये इट इज यूज टू प्रिव्हेंट, ट्रीट wheezing, shortness of breathing and chest tightness. It is used to caused by asthma, chronic bronchitis, emphysema. It is a work by relaxing and opening the airway, making it easier to breathe. सो ब्रीथिंग रिलेटेड जेवढे पण डिसऑर्डर आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग, सो ज्यांना थोडा थोडा श्वास घेऊन नंतर एकच लॉंग ते ब्रीथ घेत असतात, सो त्याला आपण काय म्हणतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग. सो त्यानंतर विझिंग मीन्स, विझिंग कधी होतं, ब्रीदिंग विथ विझिंग. ज्यांना अस्थमाचा त्रास असतो, म्हणजे तुम्ही हे कॉमन आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ज्यांना अस्थमाचा त्रास असतो त्यांना जर ब्रॉन्कियल कन्स्ट्रक्शन झालं, तर त्यांना ते स्पेसिफिक एन्व्हायरमेंट किंवा ॲलर्जी असते डस्टची किंवा पोलन ग्रेनची, जर त्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर त्यांचं जे थ्रोट असतं ते किंवा ब्रॉन्कियल कंजेक्शन होतं. त्यानंतर ते जे श्वास घेतात त्यासोबत एक स्विंग आवाज येतो, तर त्याला आपण म्हणतो विझिंग. सो ब्रीदिंग विथ विस्लिंग, त्या वर्डला विझिंग असं म्हणलं जातं. त्यानंतर चेस्ट टाइटनेस. सो हे तुम्हाला अस्थमाच्या पेशंट मध्ये पण जास्ती बघायला मिळतं. ह्या सगळ्या कॉमन सिम्पटम्स आहेत की चेस्ट टाइटनेस होतं आणि ते मसल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. एअरवे पॅसेज असतो तर ॲलर्जीमुळं नॅरो झालेला असतो, त्यामुळे ते ओपन करण्यासाठी. सो ब्रँकियल जे पण काय डिसीजेस आहेत किंवा डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंटमध्ये यूज करतो प्रिव्हेन्शन करण्यासाठी. सो चेस्ट टायटनिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग, विझिंग, हे जे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात ते रिड्यूस करण्यासाठी आपण हे ड्रग टरब्युटॅलिन हे यूज करतोय. त्यानंतर अस्थमा, क्रोनिक ब्रोंकायटिस अँड इम्फायसिमा. सो अशा व्हेरियस डिसीजेस मध्ये आपण यूज करतो. Emphysema means काय असणार आहे, a condition in which the air sac of the lung are damaged and enlarged causing a breathlessness. तर ह्याच्यामध्ये लंगचे जे काय सॅक आहेत त्या डॅमेज झालेल्या असतात. सो दिस इज द डिसऑर्डर और डिसीज. त्याच्यामध्ये एअर सॅक जे आहेत लंगच्या त्या डॅमेज झालेल्या आहेत किंवा इनलार्ज झालेल्या आहेत, त्यामुळं जे काय ब्रेथलेसनेस कंडिशन आहे ती इथं अराईज झालेली आहे. नेक्स्ट, इट वर्क बाय रिलॅक्सिंग ओपनिंग द एअरवेज, मेकिंग इट इझियर टू ब्रीथ. सो या ड्रग मुळे काय होणार आहे, जे काही कंजेशन झालेलं आहे किंवा चेस्ट टाइटनिंग झालेलं आहे तर ते ओपन होणार आहे आणि रिलॅक्सेशन होणार आहे मसलचं, ब्रॉन्कियल मसलचं रिलॅक्सेशन मुळे एअरवे तिथं ओपन होणार आहे. त्यानंतर स्टोरेज अँड स्टॅबिलिटी, कीप इन टाइटली क्लोज्ड कंटेनर आउट ऑफ रीच ऑफ अ चिल्ड्रन, on at room temperature and away from excess heat and moisture. Injection must be packed in a disposable plastic syringe and stored for 60 days. 60 days period under one of three condition: dark at 4 degrees Celsius, dark and light at 25 degrees Celsius. So ज्या काय नॉर्मल स्टोरेज कंडिशन असतात त्याच आहेत. फर्स्ट सांगितलेलं आहे की टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर
एक्सिस हीट आणि मॉइश्चर पासून अवॉइड करायचंय आणि टेम्परेचर इथे मेन्शन केलेलं आहे 25°C एवढ्या टेम्परेचर पर्यंत रूम टेम्परेचर पर्यंत तुम्ही ते ठेवू शकता. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन टॅबलेट सिरिंज टॅबलेट सिरप इंजेक्शन अँड इनहेलर हे अवेलेबल आहेत टर्ब्युटॅलिनचे टॅबलेट सिरिंज इंजेक्शन अँड इनहेलर. त्यानंतर ब्रँड नेम बेरिकॅनियल अँड ब्रिथिन दिस आर द ब्रँड नेम ऑफ दॅट ड्रग. नेक्स्ट आहे डोस 0.25 mg injected into a lateral deltoid area. Significant clinical improvement does not occur within 50 to 30 minutes. A second dose of a 0.25 mg may be administered. So ह्याचा इफेक्ट व्हायला 50 to 30 मिनिट्स एवढे लागतात टर्ब्युटॅलिनचे. सो ह्याच्यामध्ये 0.25 mg एवढ्या रेंज मध्ये इंजेक्शन थ्रू दिलं जातं. त्यानंतर जर समजा इफेक्ट जाणवला नाही 30 मिनिटांनी जर पेशंटला रिलीफ वाटला नाही तर अजून एक तुम्हाला इंजेक्शन त्याचं घ्यावं लागतं किंवा इनहेलर अवेलेबल आहे. सो इनहेलर पण इझी मेथड आहे ते एअरवे ओपन करण्याचा. सो इट इज अवेलेबल इन टॅबलेट सिरिंज इंजेक्शन अँड इनहेलर फॉर्म. नेक्स्ट आहे ड्रग साल्ब्युटामॉल. हे पण सगळे ब्रीथिंग रिलेटेडचेच ड्रग्ज आहेत ह्यांचे यूज पण तेच आहेत. So salbutamol, also known as a albuterol, molecular formula C3H21NO3. So C30 आहे, not a 3. C30H21NO3. This is the molecular formula of a salbutamol. Chemical name for in bracket N dash T dash butylamine bracket close hydroxymethyl bracket close 2 hydroxymethyl bracket close phenol. Next आहे physical property in that it is a white crystalline powder soluble in methanol water, soluble in ethanol 96% and slightly soluble in ether. So solubility सांगितलेली आहे. कलर सांगितलाय. फर्स्ट कलर आहे व्हाईट कलर. त्यानंतर सोल्युबिलिटी सोल्युबल कशामध्ये आहे वॉटर मिथेनॉल 96% इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे आणि स्लाइटली सोल्युबल इथर मध्ये आहे. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस मध्ये सो फर्स्ट स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? येस मॅम. येस. ओके. सो युजेस मध्ये बघा यूज टू sympathomimetic relief and avoidance of a bronchospasm owing to bronchial asthma, chronic bronchitis, reversible obstructive airway alignment and other chronic as a bronchopulmonary disorder. So जे पण ब्रीथिंग रिलेटेड जे पण डिसऑर्डर आहे त्याच्यामध्ये यूज केलं जाणारं ड्रग आहे सिम्पॅथोमॅटिक रिलीफ जे आपल्याला मिळतं या ड्रगच्या यूज मुळे. जसं की एअरवे इथं ओपन होतोय त्यामुळं एअरवे पॅसेज ओपन करण्यासाठी ब्रॉन्को डायलेटर जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळं जे पण ब्रँकियल जे पण काही मसल्स आहेत ट्रॅकिया वगैरे तर ते काय होत आहेत त्या रिलॅक्सेशन मिळते त्या मसल्सला. सो तिथं आपण यूज करतो हे ड्रग. ब्रॉन्कोस्पाझम जिथं झालेलं आहे म्हणजे ब्रँकिया मध्ये जे पण काय मसल्स आहेत त्यांचं कन्स्ट्रिक्शन झालंय सो ते कन्स्ट्रिक्शन रिमूव्ह करण्यासाठी आपण साल्ब्युटामॉल आणि टर्ब्युटॅलिन हे ड्रग आपण यूज करतो. सो व्हेरियस इथं ब्रीथिंग रिलेटेड डिसऑर्डर मेन्शन केले ब्रॉन्कियल अस्थमा, chronic bronchitis, reversible obstructive airway alignment and other chronic bronchopulmonary disorder. ह्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण यूज करतो. ऑल्सो यूज टू रिड्यूस सिम्पटम्स ऑफ अस्थमा अँड क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर COPD such as a coughing, wheezing and feeling breathless. So like हे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स रिड्यूस करण्यासाठी सॅल्ब्युटामॉल हे यूज केलं जातं. सो नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. इन दॅट स्टोअर ॲट अ रूम टेम्परेचर 50 to 30°C away from light and moisture. Keep in the container. It come in tightly closed and out of reach of children. It is the best to store in the inhaler with the mouthpiece down. Do not puncture the container or expose it to heat
or open flame, do not frozen it. सो व्हेरियस इथं स्टोरेज कंडिशन सांगितलेलं आहे. स्टोरेज मध्ये फर्स्टली रूम टेम्परेचरला तुम्ही स्टोअर करू शकता. फक्त लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचंय. ऑल्सो याचे जे काही इनहेलर्स आहेत, इनहेलर सोबत तुम्हाला माउथ पीस पण मिळालेला असतं. सो तो फ्रिक्वेंटली तुम्हाला क्लीन करायचा आहे. सो हायजीन मेंटेन करायचे. त्यानंतर स्टोअर करताना सुद्धा ते कंटेनर जास्त हाय हीटला तिथं तुम्हाला एक्सपोज करायचं नाहीये किंवा फ्रोझन स्टेट मध्ये पण ठेवायचं नाही. सो रूम टेम्परेचरला तुम्हाला जे काही इनहेलर्स वगैरे आहेत विथ माउथ पीस ते स्टोअर करायचे. आणि जे ड्रग आहे ते ड्रग स्टोअर करताना सुद्धा तुम्हाला रूम टेम्परेचरला तुम्ही स्टोअर करू शकता, पण टाइटली क्लोज्ड कंटेनर आणि लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो इन दॅट टॅबलेट, ओके, टॅबलेट कॅप्सूल, तिथं स्पेलिंग मिस्टेक आहेत. तुम्ही जर फॉर्म्युलेशन मध्ये बघितलं तर स्पेलिंग मिस्टेक तिथे झालेले आहेत. फॉर्म्युलेशन मध्ये तुम्हाला टॅबलेट रोटा कॅप आहे, सो तिथं कोटा कॅप झाले. करेक्ट इट. फर्स्ट आहे टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे रोटा कॅप. नेक्स्ट आहे सिरप अँड इनहेलर, अशा व्हेरियस फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम मध्ये अस्थॅलिन, अस्मॅनिन, एरेझोटाज, डिस्क अँड ब्रोंको कोटॅप ह्या व्हेरियस पॉप्युलर ब्रँड नेम मध्ये फेमस आहे. नेक्स्ट आहे डोस. सो डोस मध्ये द युजुअल अडल्ट डोस इज 4 mg to 5 ml spoon full, that is a 10 ml, and 3 or 4 times per a day, which may be increased to maximum of 8 mg for 5 ml spoonful, that is 20 ml and 3-4 times per day. सो इथं डोसची रेंज बघा, 4 mg द्यायचंय तुम्हाला, 5 ml और 10 ml ह्या रेंज मध्ये. अँड जर इन्क्रीज करायचा असेल डोस तर 8 mg पर्यंत आपण डेली देऊ शकतो. सो 20 ml एवढा डोस मध्ये देऊ शकतो. नेक्स्ट ड्रग आहे ड्रग नंबर 7, नॅफॅझोलिन. सो नॅफॅझोलिन इन दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, C14H15 Cl(N2). नेक्स्ट आहे इट्स अ केमिकल नेम इन दॅट 2 in bracket naphthalene 1 vial bracket close 4,5 dihydro 1H imidazoline. This is the chemical name. Physical property मध्ये naphthalene hydrochloride is a white crystalline odorless powder with a bitter taste. So हे colorless, odorless and bitter taste असणारा कंपाऊंड आहे naphthalene. So स्ट्रक्चर स्क्रीन वरती आहे, राईट डाऊन करा फास्टली. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट फॉर्म्युलेशन मध्ये ओके युजेस आणि फॉर्म्युलेशन बघा. सो यूज मध्ये इट is used in a vasoconstriction effect as a nasal, since it is known as a sympathomimetic alpha receptor agonist. So use for ophthalmic decongestant. तर ह्याच्यामध्ये यूज मध्ये काय सांगितलंय की कशासाठी आपण यूज करतोय. युजेस तुम्हाला दिसत आहेत का स्क्रीन वरती? Yes, ma'am. ओके. सो इथं युजेस मध्ये इट इज युज्ड ऍज अ व्हॅसोकन्स्ट्रिक्टिव्ह इफेक्ट. जे काही कन्स्ट्रिक्शन झालेलं आहे सो ते आपण रिमूव्ह करण्यासाठी यूज करतोय, किंवा नेझलचं जे काही कन्स्ट्रिक्शन झालंय ते आपण इथं रिमूव्ह करण्यासाठी यूज करतोय. त्यामुळं आपण या ड्रगला काय म्हणतोय, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स विच ऍक्ट ऑन अल्फा रिसेप्टर अगोनिस्ट. अल्फा रिसेप्टर वरती अगोनिस्ट ऍक्शन शो करतात, किंवा ऑप्थॅल्मिक डिकंजेस्टंट ह्याच्यामध्ये पण आपण यूज करतो. नेक्स्ट आहे स्टोरेज स्टॅबिलिटी. इन दॅट स्टोरेज मध्ये पण तुम्हाला स्टोअर कसं करायचंय, टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर करायचंय, लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचंय. ऑल्सो इट बिकम्स अ डिस्कलर्ड और क्लाउडी, कीप ऑल मेडिसिन अवे फ्रॉम चिल्ड्रन. सो हे कसं आहे, मेडिसिन क्लाउडी होतं जर ते खराब व्हायला लागलं किंवा डिकॉम्पोजिशन त्याचं व्हायला लागलं तर त्यासाठी लाईट मॉइश्चर पासून अवॉइड करायचं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन मध्ये ऑइंटमेंट, आय ड्रॉप्स, नेझल ड्रॉप्स मध्ये अवेलेबल आहे. ऑइंटमेंट, आय ड्रॉप अँड नेझल ड्रॉप्स. त्यानंतर पॉप्युलर ब्रँड नेम ऑक्युसेल, प्रिविन अँड नॅफेकॉन.
These are the popular brand name. Dose in that 1 or 2 drop of a 0.1% in every 3 to 4 hours. So तुम्हाला 1 to 2 ड्रॉप्स त्याचे द्यायचे आहेत. सो आय ड्रॉप, नजर ड्रॉप आहेत जे की आपण 1 to 2 ड्रॉप मध्येच यूज करतो. त्याच्यामध्ये किती ड्रग असतं? 0.1% एवढं ड्रग असतं इच अँड एव्हरी ड्रॉप मध्ये. नेक्स्ट ड्रग आहे next drug is a tetrahydrozoline. So in that molecular formula C13H16N2, in that chemical name 2 in bracket 1 2 in bracket 1 comma 2 3 4 tetrahydronaphthalene dash 1 vial bracket close 4 comma 5 dihydro 1 H imidazoline. So next it's a physical property. Tetrahydrozoline, it is a colorless, odorless and tasteless compound. So crystalline powder form मध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व होतं. Solubility very soluble in water and ethanol, slightly soluble in chloroform, insoluble in diethyl ether. So tetrahydrozoline is a derivative of imidazoline with a central and peripheral alpha A adrenergic properties. So ह्याच्यामध्ये physical property मध्ये colorless, odorless and tasteless compound आहे. Also solubility कशामध्ये आहे? वॉटर आणि इथेनॉल मध्ये सोल्युबल आहे आणि क्लोरोफॉर्म मध्ये स्लाइटली सोल्युबल आहे आणि इनसोल्युबल डायइथिलीन इथर मध्ये इनसोल्युबल आहे. त्यानंतर हे जे टेट्राहायड्रोझोलिन जे कंपाऊंड आहे ते इमिडाझोलिनचे डेरिव्हेटिव्ह आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस असे स्पेसिफिक मेन्शन केलेले असतात त्यावेळेस एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. सो हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे? टेट्राझोलिन इमिडाझोलिनचं डेरिव्हेटिव्ह आहे. So next it's uses. So uses मध्ये it is used to elevated redness in the eye caused by the minor eye irritation. Example, smoke, swimming, dust or smoke. So it works by temporarily narrowing the blood vessel in the eye. So जे आपल्या आईला इरिटेशन होते वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर मुळे, जसे की स्विमिंग करताना किंवा डस्ट स्मोक मुळे जर आईज आपले इरिटेट होत असतील, इन्फ्लाम झालेले असतील, तर ते इन्फ्लमेशन आणि इरिटेशन रेडनेस कमी करण्यासाठी या ड्रगचा यूज केला जातो. सो ड्रगचं नाव काय आहे? tetrahydrozoline. ओके, टेट्राहायड्रोझोलिन. सो नेक्स्ट आहे इट्स स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. So drops should be generally stored in a cool, dry place and for some drugs. So ह्याच्यामध्ये सांगितलं आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी मध्ये tightly closed container, cool and dry place आणि protect from light. त्यानंतर फॉर्म्युलेशन आय अँड इयर ड्रॉप या फॉर्म्युलेशन मध्ये डोसेज फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे पॉप्युलर ब्रँड नेम इन दॅट आयसिन, टायझिन, गिनीज, म्युरिन, टियर्स प्लस. These are the popular brand name. Next आहे dose 1 to 2 drops to affected eye every 6 to 12 hours. So 1 to 2 drops तुम्हाला तिथे अप्लाय करायचे किंवा तेवढे डोसची रेंज आहे, डोसची रेंज आहे. एव्हरी 6 to 12 hours नंतर तुम्हाला ड्रॉप्स तिथं घ्यायचे आहेत. सो नेक्स्ट आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग ड्रग्स. नेक्स्ट हे क्लास मधले ड्रग्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग्स 2 ड्रग्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत इनडायरेक्ट ऍक्टिंग. त्यानंतर आहे एजंट विथ मिक्स्ड मेकॅनिझम. त्याच्यामध्ये 2 ड्रग्स असे इन्क्लूड केलेले आहेत स्टडीला. सो हा पार्ट जो आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. का घ्यायचं ह्या लेक्चरला आपला हा बीट कम्प्लीट करायचं का? 4 ड्रग्स रिमेनिंग आहेत. Yes, ma'am. Yes, ma'am. हा बीट मग तुमचा कम्प्लीट होतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲड्रेनर्जिक अँटागोनिस्ट हा बीट स्टार्ट करूया. ओके, रिमेनिंग 4 ड्रग्स इथं रिमेनिंग राहिलेले आहेत इन दॅट इन डायरेक्ट ऍक्टिंग ड्रग. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे हायड्रॉक्झी अम्फिटामाइन. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला C9H13NC. So chemical name for 2-aminopropyl phenol. Physical property, it is a white to yellowish crystalline solid and strongly basic compound. So it is a racemic free base and naturally occurring trace amine. It is a more soluble in water and slightly soluble in methanol. So physical property मध्ये बघा yellowish crystalline solid आहे
त्यानंतर बेसिक नेचर आहे नॅचरली ऑकरिंग ट्रेसेस ऑफ अमाइन पासून नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड आहे. वेट फॉर अ मिनिट. सो इट इज अ सोल्युबल. सोल्युबल कशामध्ये आहे? वॉटर. आणि स्लाइटली सोल्युबल कशामध्ये आहे? मेथनॉल मध्ये. सो नेक्स्ट बघा युजेस मध्ये हायड्रॉक्झी अम्फिटामाइन युज्ड ऑफ्थॅल्मिक बाय रिलॅक्सिंग इन आय मसल्स अँड विदिन द प्युपिल्स वाइडन्स द प्युपिल्स. सो हायड्रॉक्झी अम्फिटामाइन हे ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन मध्ये यूज केलं जातं. जे काय आयचं इरिटेशन किंवा इन्फ्लमेशन मुळे ते कन्स्ट्रिक्ट झालेले आहेत मसल्स, आय मसल्स. सो त्यांना रिलॅक्सेशन किंवा वाइडन करण्यासाठी प्युपिल ची साईज जी रिड्यूस झाली आहे ते एनलार्ज करण्यासाठी किंवा डायलेट करण्यासाठी यूज केलं जातं. हायड्रॉक्झी अम्फिटामाइन ऑप्थॅल्मिक सोल्युशन इज यूज टू डायलेट वाइडन द प्युपिल इन अ अँटी इन्फ्लमेटरी कंडिशन इन अ पोस्ट सर्जरी सिच्युएशन. सो आय रिलेटेड जे पण काही सर्जरी आहेत त्याच्यामध्ये पोस्ट सर्जरी मध्ये ह्या कंडिशन मध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्टोरेज अँड स्टॅबिलिटी. स्टोअर ॲट 20 डिग्री टू 25 डिग्री सेल्सिअस अँड प्रोटेक्ट फ्रॉम लाईट एक्सक्लूड द रीच ऑफ द चिल्ड्रन. ह्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर कसं करायचंय? रूम टेम्परेचरला स्टोअर करायचंय. लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचंय. ड्राय प्लेस वरती आपल्याला सगळे ड्रग स्टोअर करायचे असतात. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट आय ड्रॉप अँड आय ऑइंटमेंट आहेत की जे अवेलेबल आहेत ऑइंटमेंट. त्यानंतर ब्रँड नेम इन दॅट प्रिडनिन अँड पॅरामिड. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट आहे डोस. डोस मध्ये 1 to 2 ड्रॉप्स तुम्हाला द्यायचं आहे. कंजेक्टिव्हल सॅक्स वन्स. सो जे पण काय आय मध्ये इन्फ्लेमेशन झालेलं आहे सो ते इन्फ्लेमेशन रिड्यूस करण्यासाठी 1 to 2 ड्रॉप्स तुम्हाला तिथे द्यायचं आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट ड्रग pseudoephedrine. So pseudoephedrine molecular formula C10H50NO2. So in that structure स्क्रीन वरती आहे, राईट डाऊन करा. त्यानंतर केमिकल नेम इन ब्रॅकेट 1 R2S ब्रॅकेट क्लोज 2 मिथाइल अमायनो 1 फिनाइल प्रोपेन 1 OL. नेक्स्ट आहे इट्स अ फिजिकल प्रॉपर्टी. सो इन दॅट इट इज अ व्हाइट odorless crystals or powder with a bitter in taste along with the slight aromatic odor. So physical property मध्ये व्हाईट आहे, ऑर्डरलेस आहे, सो बिटर इन टेस्ट आहे आणि त्याला स्पेसिफिक ऑर्डरलेस आहे बट अरोमॅटिक स्लाइटली अरोमॅटिक ऑर्डर पण इथे येतं बिकॉज इट इज अ सुडो इफिड्रिन. सो त्यामुळं जर ऑर्डर आली तर इट इज अरोमॅटिक. अरोमॅटिक रिंग प्रेझेंट असल्यामुळे तुम्हाला येऊ शकतो. नेक्स्ट आहे सुडोइफिड्रिन इज अ ऍसिडिक इन नेचर अँड इट इज कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर मिथेनॉल अँड पार्शली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. सुडोइफिड्रिन ऍसिडिक इन नेचर आहे. मगाशीचा जो ड्रग होता दॅट इज अ हायड्रॉक्झी अम्फिटामाइन, तो कसा होता? बेसिक इन नेचर. आणि हा सुडोइफिड्रिन कसा आहे? ऍसिडिक इन नेचर आहे. सो नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी. ह्याच्यामध्ये वॉटर आणि मिथेनॉल मध्ये सोल्युबल आहे आणि पार्शली सोल्युबल क्लोरोफॉर्म मध्ये आहे. युजेस बघा. सो इट इज युज्ड फॉर द प्रोव्हिजनल असिस्टन्स ऑफ अ स्टफी नोज अँड sinus pain pressured caused by infection such as the common cold, flu or other breathing illness such as the heavy fever, allergic bronchitis. So ह्याच्यामध्ये जे काही कॉमन कोल्डचे जे काही कंडिशन आहेत, जर तुम्हाला सायनस असेल किंवा कॉमन कोल्ड असेल, फ्लू असेल, तर तुम्हाला ब्रीथिंग मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर त्या कंडिशन मध्ये हे ड्रग यूज केलं जातं सुडोइफिड्रिन. सो ते जे काही रनिंग नोज जे आहे त्याला आपण स्टफी नोज म्हणतो. सो रनिंग नोज हे जे सिम्पटम्स आहेत ते रिड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. या सगळ्या गोष्टी ब्रीथिंग रिलेटेडच्या अदर इन्फेक्शनमुळे होऊ शकतात किंवा अलर्जीमुळे होऊ शकतात. सो ते रिड्यूस करण्यासाठी, ते सिम्पटम्स जे आहेत ते रिड्यूस करण्यासाठी ह्या ड्रगचा यूज केला जातो. नेक्स्ट इट वर्क बाय नॅरोइंग द ब्लड व्हेसल टू डिक्रीज द स्वेलिंग अँड कंजेशन. सो जे काही स्वेलिंग आणि कंजेशन झालेलं आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतोय. त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल जे आहेत ते नॅरोइंग केलं जातं. नेक्स्ट आहे यूज टू प्रिव्हेंट द एअर पेन और ब्लॉकेज कॉज्ड बाय प्रेशर चेंज ड्युरिंग एअर ट्रॅव्हल.
सो जसं आपण बघतो की एखाद्याला जर सर्दी वगैरे झाली असेल आणि जर त्यांनी खूप ट्रॅव्हलिंग केलं तर त्यांचे कान दुखायला लागतात. सो ते प्रेशर चेंजमुळे हे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. सो एअर पेन जे आहेत किंवा ब्लॉकेज जे आहे, कानटळी बसली, जे आपण मराठीमध्ये आपण कॉमनली यूज करतो वर्ड, सो ते रिमूव्ह करण्यासाठी ह्या ड्रगचा यूज केला जातो, सुडोइफिड्रिन. सो जे पण कॉमन कोल्ड मध्ये किंवा ब्रिथिंग रिलेटेडचे जे पण सिम्पटम्स आहेत ते सगळे रिमूव्ह करण्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय, या ड्रगचा यूज करतोय. नेक्स्ट आहे स्टोरेज स्टॅबिलिटी मध्ये. स्टोरेज स्टॅबिलिटी ऍज अ, जसं तुम्हाला प्रिव्हियसली तुम्ही बघितलं तेच आहेत की लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचे, कूल किंवा ड्राय प्लेस वरती ठेवायचं आहे आणि रूम टेम्परेचरला तुम्ही हे ड्रग आहे ते स्टोअर करू शकता. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. इन दॅट टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, क्रीम, जेल, ऑइंटमेंट, लिक्विड और इंजेक्शन ह्या व्हेरियस फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे पॉप्युलर ब्रँड नेम. इन दॅट ॲडविल, अलावर्ट, अलिविन, क्लॅरेटिन, म्युसिनेक्स अँड सुडाफेड, ट्रायमेनिक अँड टायरोलिनॉल. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. डोस आहे, डोस मध्ये 30 to 60 mg ओरली तुम्ही देऊ शकता 4 to 6 आवर नंतर. त्यानंतर पेडियाट्रिकचा जो डोस आहे तो 50 mg ओरली तुम्ही 4 to 6 आवर नंतर देता. सो दिस इज द डोस. नेक्स्ट आहे दिस इज द एजंट. नेक्स्ट क्लासमध्ये ड्रग आहेत एजंट विथ अ मिक्स्ड मेकॅनिझम. इन दॅट फर्स्ट इज अ इफिड्रिन. So in that chemical formula C10H60 ClNO. Next आहे chemical name 1R2R bracket close, 2 methyl amino bracket close, 1 phenyl propane, 1 OL. Next आहे it's a physical property in that ephedrine occur as a fine white odorless crystal and darken on exposure to light. हे जे फिजिकल प्रॉपर्टी आहे इफिड्रिनच्या काय आहेत, ऑर्डरलेस आहे, तर तुम्हाला व्हाईट पावडर ऑब्झर्व होती आणि क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे पावडर फॉर्म मध्ये. नेक्स्ट इट इज अ फ्रीली सोल्युबल इन वॉटर, स्प्रांगली सोल्युबल इन अल्कोहोल. सोल्युबिलिटी कशी सांगितली आहे, कसं आहे सोल्युबल, वॉटर मध्ये फ्रीली सोल्युबल आहे आणि स्प्रँगली सोल्युबल कशामध्ये आहे, अल्कोहोल मध्ये. सो इफिड्रिन इज अन अल्कलॉइड दॅट हायड्रॉक्झिलेटेड फ्रॉम phenylthalamine and sympathomimetic amines along with alkaline in nature. हे जे इफिड्रिन आहे ते अल्कलाइन इन नेचर आहे आणि फिनिलथॅलामाइन आणि सिम्पॅथोमायमेटिक अमाइन ह्याचं काय आहे, हायड्रॉक्झिलेटेड फॉर्म आहे किंवा अल्कलॉइड आहे हे त्याचं. नेक्स्ट इट्स युजेस. सो युजेस मध्ये बघा युजेस काय आहेत, स्क्रीनवरचे रीड करा स्टुडंट. Used to treat the symptom of low blood Low blood, hypertension, pressure, for the फर्स्ट यूज बघा, यूज टू ट्रीट द सिम्पटम्स ऑफ अ लो ब्लड प्रेशर. ते जे काय लो बीपी ही जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. और ड्युरिंग द अनेस्थेशिया, हायपोटेन्शन हे कंडिशन ट्रीट करण्यासाठी आपण यूज करतो. सो नेक्स्ट आहे इट मे बी युज्ड अलॉंग विथ अदर मेडिसिन्स. जे अदर मेडिसिन्स आहेत सर्जरी मध्ये वगैरे पण तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे युज्ड फॉर अ टेम्पररी रिलीफ ऑफ अ शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ, चेस्ट टाइटनेस, विजिंग ड्यू टू ब्रोंकियल अस्थमा. सो जे काय ब्रीथिंग रिलेटेड जे पण डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये टेम्पररी आपल्याला रिलीफ मिळतो त्याच्या सिम्पटम्स पासून. सो त्याच्यामध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे इफिड्रिन इज अ डिकंजेस्टंट अँड ब्रोंकिओडायलेटर. सो ह्याची कॅटेगरी आहे डिकंजेस्टंट अँड ब्रोंकोडायलेटर म्हणून हे ऍक्ट करतं. दिस इज इट्स अ फार्माकोलॉजिकल ऍक्शन. नेक्स्ट आहे स्टोरेज. स्टोरेज मध्ये स्टोअर ॲट अ रूम टेम्परेचर बिटवीन 50 to 25 डिग्री सेल्सिअस अँड कीप अवे फ्रॉम हीट, मॉइश्चर अँड लाईट. कीप इफिड्रिन आउट ऑफ द रीच ऑफ चिल्ड्रन अँड अवे फ्रॉम पेट्स. सो त्याच्यामध्ये स्टोरेज कंडिशन, प्रत्येकाला स्टोरेज कंडिशन नॉर्मल आहे. लाईट, मॉइश्चर पासून अवॉइड करायचं, अवे ठेवायचं. त्यानंतर तुम्ही कूल प्लेस वरती किंवा ड्राय प्लेस वरती स्टोअर करायचं आहे. रूम टेम्परेचरला तुम्ही ड्रग स्टोअर करायचे आहेत. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन, इंजेक्शन टेबल आणि कॅप्सूल.
कॅप्सूल ह्या व्हेरियस फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम अकोबाज अँड कोरफिड्रा. दिस इज द पॉप्युलर ब्रँड नेम. आणि डोस मध्ये पॅरेंट्रल डोस जो आहे तो 25 to 50 mg सबक्युटेनियसली दिलं जातं किंवा इंट्रामस्क्युलरली दिलं जातं. IV नी 5 to 25 mg ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं. नेक्स्ट लास्ट ड्रग आहे. नंतर आरावर कट करायला बोलवलं. ओके, लास्ट ड्रग आहे. इट इज अ metaraminol. This is the drug metaraminol. In that molecular formula C9H13NO2. In that chemical name 3 in bracket 2 amino 1 hydroxypropyl phenol. Next, its physical properties. In that metaraminol is solid white crystalline powder. It is a hygroscopic compound and freely soluble in water, slightly soluble in alcohol, practically insoluble in chloroform and in ether. So हे कसं आहे, कलर कसा आहे, व्हाईट आहे, हायग्रोस्कोपिक कंपाऊंड आहे. सो ही टर्मिनॉलॉजी आपण बऱ्याचदा डिस्कस केली आहे. हायग्रोस्कोपिक, त्यानंतर सोल्युबिलिटी सांगितलेली आहे. वॉटर मध्ये सोल्युबल आहे, स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल आणि इनसोल्युबल क्लोरोफॉर्म आणि इतर मध्ये आहे. युजेस बघा. सो युजेस मध्ये इट इज used in prevention and treatment of acute hypotensive state occurring with the spinal anesthesia. ज्यावेळेस स्पायनल अनेस्थेशिया दिला जातो त्यावेळेस जे हायपोटेन्शन मीन्स ज्यावेळेस बीपी कमी होतो ते कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करतो. नेक्स्ट, इट इज ऑल्सो इंडिकेट ॲज अ adjunctive treatment of hypotension due to hemorrhage reaction to medications, surgical complications, shock associated with the brain damage due to trauma. So various condition मध्ये आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करतोय. hemorrhage ची कंडिशन असेल किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन, शॉक असेल किंवा ब्रेन ट्रॉमा जर झाला असेल तर त्या ब्रेन इंजुरी झाली असेल तर ह्या कंडिशन मध्ये आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करतोय किंवा यूज करतोय. इफिड्रिन इज अ कंजेस्टंट अँड ब्रॉन्कोडायलेटर. सो ह्याच्यामध्ये इफिड्रिन सोबत आपण देतोय. ऍक्च्युअली कॉम्बिनेशन मध्ये पण हे दिलं जातं. इट इज पॉझेसेस अ मिक्स्ड मेकॅनिझम विथ अ डायरेक्ट ऍक्टिंग इफेक्ट मेनली ऑन अल्फा 1 रिसेप्टर. ह्याच्यामध्ये अल्फा 1 रिसेप्टर वरती ऍक्शन याची शो केली जाते. नेक्स्ट, इट वर्क बाय रिड्युसिंग स्वेलिंग, constricting blood vessel in the nasal passage and widening the lung airway, allowing you to breathe more easily. So breathing मध्ये जर काही डिफिकल्टी असेल, कंजेशन असेल नेझल तर ते रिमूव्ह करतं. सो हे व्हेरियस युजेस आहेत ड्रगचे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन और स्टोरेज. इन दॅट स्टोअर कसं करायचं आहे, नॉर्मल ज्या काही कंडिशन आहेत जसं की आपण प्रिव्हियसली बघितल्या होत्या त्याच कंडिशन मध्ये इथं स्टोअर करायचे आहेत. रूम टेम्परेचरला, लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचे, जास्त फ्रोझन करायचं नाहीये. त्यानंतर फॉर्म्युलेशन मध्ये इंजेक्शन फॉर्म हे मध्ये अवेलेबल आहे. ब्रँड नेम मध्ये पॉप्युलर ब्रँड नेम इज आरामाइन अँड सँडोज. दीज आर पॉप्युलर ब्रँड नेम. डोस मध्ये 0.5 to 5 mg एवढं डोस रेंज मध्ये दिले जातं, इन्फ्युजन मध्ये दिले जातं. सो नेक्स्ट इथून पुढं नेक्स्ट क्लासचे ड्रग स्टार्ट होत आहेत, ॲड्रेनर्जिक अँटागोनिस्ट. सो इथून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. देन वी विल स्टॉप हिअर. आतापर्यंतच्या पार्ट मध्ये आपण एक कम्प्लीट बीट इथे घेतलेला आहे सिम्पॅथोमायमेटिक एजंटचा. त्याचे क्लासिफिकेशन आपण कव्हर केले आहेत. सो ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. No, ma'am. ओके. सो सिम्पॅथोमायमेटिक एजंटचे प्रेझेंटेशन जे आहे मी तुम्हाला गुगल क्लासरूम वरती सेंड करते. सो स्टडी स्टार्ट करा, रिवाइज करा. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट आपण बीट बघूया चॅप्टर नंबर 6 मधला. ओके, थँक्यू फॉर युअर पेशन्स. वी विल स्टॉप हिअर.